नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो, आगळा विषय, वेगळी रचना. शेतकरी बांधवांनो, इस्रायल देश तुम्हाला माहिती आहे का? आणि इस्रायल देश जर माहिती असेल तर इस्रायलची शेती ही जगातची एक नंबरची शेती का आहे याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या भारत देशामध्ये जवळपास 65% जनता, 65% नागरिक हे शेती करतात, परंतु इस्रायल मधले जवळपास फक्त आणि फक्त 2% लोक ही शेती करतात. परंतु इस्रायल देशचा विचार करता जवळपास 80% जमीन ही नापीक आहे, म्हणजे त्या 80% जमिनीवरती जवळपास एकही गवत सुद्धा उगवू शकत नाही अशी ती जमीन आहे. आणि शेतकरी बांधवांना, ज्या देशात जगातील सर्वात कमी पाऊस पडतो असा इस्रायल देश हा जागतिक दृष्ट्या किंवा कृषी परंपरेनं समृद्ध असलेला देश हा कसा ठरला याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, तुम्ही पाहताय प्रो कृषीवल आणि प्रो कृषीवलच्या माध्यमातून इस्रायल देशाचं कृषी क्षेत्रावरती असलेलं वर्चस्व हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शेतकरी बांधवांनो, अॅग्रिकल्चर रिसर्च सेंटरच्या माध्यमातून किंवा अॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटी याच्या माध्यमातून इस्रायल देशामध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान किंवा आधुनिक पद्धतीने शेतीचा अभ्यास केला जातो. जर अॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे याला मराठीत म्हणतात कृषी संशोधन संस्था, याची स्थापना मोठ्या प्रमाणात इस्रायल देशामध्ये केली जाते. आणि याच इस्रायल देशामध्ये या रिसर्च सेंटरच्या द्वारे विविध रिसर्च या ठिकाणी केले जातात, इस्रायलमध्ये केले जातात. हा एक मुद्दा. या इस्रायलमध्ये रिसर्च जे केले जातात त्या रिसर्चमध्ये नक्की असतं काय, चला तर मग पाहूयात. जर या रिसर्चमध्ये असतं ते इम्प्रूव्ह सीड क्वालिटी, म्हणजे जे बियाणं असतं त्या बियाण्यांची गुणवत्ता जी आहे ते अधिक उत्तम करण्यासाठी या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये किंवा या रिसर्च युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास केला जातो. त्यासोबतच इरिगेशन सिस्टीम सगळ्यात महत्वाचं असतं शेती क्षेत्रासाठीच ते इरिगेशन सिस्टीम. ही इरिगेशन सिस्टीम सुधारण्यासाठी जे आहे इस्रायलच्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं जातं. तिसरा मुद्दा जो आहे तो गुड क्वालिटी ऑफ पेस्टिसाइड अँड फर्टिलायझर्स. जर तुम्हाला जैविक पद्धतीने शेती करायची असेल तर इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर याच्याबद्दल रिसर्च केला जातो आणि नवीन औषधं जी आहेत, खतं आहेत किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी लागणारी गुणवत्तापूर्ण जैविक पद्धतीची औषधं असतात ती निर्माण करण्यासाठी हे रिसर्च सेंटर काम करतात. त्यासोबतच ड्रोनच्या माध्यमातून पिकाचा अभ्यास केला जातो. शेतकरी जो असतो, जो इस्रायल मधला शेतकरी आहे तो अत्यंत कमी क्षेत्रामध्ये शेती करणारा शेतकरी आहे, जो की पॉलिहाऊसमध्ये शेती करतो किंवा आधुनिक पद्धतीनं जो हायड्रोफोनिक पद्धतीनं काम करतो किंवा हायड्रोफोनिक पद्धतीनं शेती करतो, अशावरती नजर ठेवण्यासाठी किंवा बारीक विश्लेषण किंवा बारीक निरीक्षणं जी नोंदवायची असतात ती ड्रोनच्या माध्यमातून नोंदवतो. त्याच्यामुळे तो ऍडव्हान्स पद्धतीनं शेती करण्यास प्रगत आहे. याची पुढची गोष्ट म्हणजे ते छोटे क्षेत्र आहेत. त्या छोट्या क्षेत्रामध्ये इस्रायलचे शेतकरी हे मोठ्या प्रमाणात चांगली आणि गुणवत्तापूर्ण शेती करतात. त्यासोबतच ऍडव्हान्स ग्रीन हाऊस फार्मिंग ही मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याच्याबद्दल म्हणजे ऍग्रिकल्चरमध्ये फक्त फ्रूट कल्टिव्हेशन किंवा व्हेजिटेबल कल्टिव्हेशन न करता ऍग्रिकल्चरचे रिलेटेड जे छोटे मोठे बिझनेस आहेत, उद्योग व्यवसाय आहेत, जिथं मत्स्यपालन आहे किंवा तिथं पशुसंशोधन किंवा पशुपालन आहे, हे मोठ्या प्रमाणात केलं जातं. त्यामध्ये कमीत कमी 60 लिटर दूध देणारी जी गाई आहे ती इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात पाळली जाते. 60 लिटर ते जवळपास 100 लिटर पर्यंत एक गाई दूध देते. आणि लहानातला लहान शेतकरी जो आहे तो 100 गाई ते 1000 गायीपर्यंत आपल्या गोठ्यामध्ये गायी पाळतो. नक्कीच शेतकरी बांधवांनो, इस्रायलचा शेतकरी जो आहे तो प्रगत होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहे. आणि दुसरं एक वेगळं इस्रायलच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे सगळं सिस्टीम जे आहे ते ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. म्हणजे तुमचं पाणी देण्याची पद्धत आहे तीही ऑटोमॅटिक आहे किंवा जनावरांना चारा टाकण्याची पद्धत जी आहे ती ऑटोमॅटिक सिस्टीमनं बसवलेली आहे. किंवा तुम्हाला शेतामध्ये जर पाणी द्यायचं असेल तर स्प्रिंकलर पद्धती, ड्रिप पद्धती. आणि ड्रिप पद्धतीबद्दल बोलायचं झालं तर इस्रायलमध्ये जवळपास 19व्या शतकामध्ये जवळपास ड्रिप इरिगेशनचा शोध लागला आणि त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये ड्रिप इरिगेशन आलं. परंतु प्रत्येक टेक्नॉलॉजी ही मशिनरीच्या माध्यमातून इस्रायलमध्ये केली जाते. त्यामुळे इस्रायलची शेती नक्कीच प्रगत आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर महाराष्ट्रात किंवा देशात इस्रायल पद्धतीची शेती करायची असेल किंवा त्या शेतीसाठी काय गोष्टी हव्यात, जर ज्याच्या तुम्हाला अडचणी येत असेल त्या अडचणी तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही त्याचं सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करूयात. मनपूर्वक धन्यवाद.